बीडच्या आष्टीमधील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर धावून आले। या दरेकर कुटुंबाला त्यांनी 1 लाखाची आर्थिक मदत केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या चिमुकल्या मुलीच्या शिक्षणाचाही खर्च करण्याचं आश्वासन नार्वेकरांनी दरेकर कुटुंबाला दिलंय। पावसामुळे दरेकरांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचा चिखल झाला होता। या कांद्याच्या चिखलात महेश दरेकर यांची 6 वर्षांची मुलगी प्रगती दरेकरचे भिजलेले कांदे वाचवतानाची दृश्य साऱ्या महाराष्ट्रानं बघितलेली होती। तर प्रगतीला तिच्या वडिलांनी शब्द दिला होता, जेव्हा कांदा विकला जाईल त्यावेळेला तुला शाळेत जाण्यासाठी नवीन गणवेश पुस्तकं देतो, तसंच शाळेची फीही भरतो। पण आसमानी संकटानं प्रगतीची आणि दरेकर कुटुंबाची मेहनत पाण्यामध्ये गेलेली होती। त्यानंतर आता नार्वेकरांनी मदतीचा हात दिलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं ही व्यथा दाखवलेली होती, त्या चिमुकलीची कैफियत मांडलेली होती आणि त्यानंतर आता शिवसेना युबीटीचे आमदार नार्वेकर या कुटुंबाच्या मदतीला धावून आले। त्यांचे व्हिज्युअल्स मी आयबीन वरती बघितले आणि त्याच्यात बघितले की ते मुलीला काहीतरी चपला, काहीतरी खेळणं, त्यांच्या शाळेची फी असं सगळं तिला करायचं होतं आणि ती ते कांदे उचलत होती, रडत रडत उचलत होती। असं खूप काही लोकांचं झालं असेल सुद्धा, भरपूर लोकांचं असं घडलं असेल, पण हे एक दाखवलं काल बीडच्या बद्दलचं। त्यामुळे मी सकाळी ते मुंबईमध्ये उदय जाधव आयबीचे पत्रकार आहेत त्यांना फोन केला होता आणि म्हटलं मला त्या शेतकऱ्यांची माहिती द्या आणि तो कुठे राहतो, काय राहतो ते जरा सगळं पाठवा। आणि त्यानुसार त्यांनी मला ते पाठवलं, तर मी त्याला सांगितलं तू मुंबईत पण आयबीन वरती सांग। आणि आता एक कर्मचारी हे पण इकडे आलेत कोठे मीडियामध्ये जे कोण असतील ते आपलेच आहेत, तर ते त्यांचं पण मला सगळं व्हॉट्सअप पाठवलं। त्यामुळे मी त्यांना चेकद्वारे 1 लाखाची मदत माझ्या स्वतःतर्फे जाहीर करतोय। त्या 1 लाखाने त्याचा भागणार नाहीये हे मला माहिती आहे, पण थोडासा तरी दिलासा मिळेल असं वाटतं। त्या मुलीचं वय किती आहे? ती पहिलीला गेली, 7 वर्षाची। अच्छा, पहिले तिचं नाव मला दिसत नाही, काय नाव आहे तिचं? तुझं नाव सांग। प्रगती। प्रगती, तुझी प्रगती होणारच आहे। ओके, धन्यवाद। जय महाराष्ट्र सर, धन्यवाद तुमचं पण खूप मनापासून। ओके, गणपतीची इच्छा, जय महाराष्ट्र। हो। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः मिलिंद नार्वेकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडलेले आहेत। मिलिंद नार्वेकरजी, या चिमुकलीची स्वप्नांचाही चिखल झालेला होता। या अवकाळी पावसामध्ये तुम्ही तिच्यापर्यंत कसे पोहोचलात आणि कशा पद्धतीने मदत करताय? नाही, नमस्कार। तुमचे ते उदय जाधव जे आहेत पत्रकार, त्यांना मी ती बातमी माझ्याकडे आल्यानंतर मी जरा त्यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही मला त्या शेतकऱ्याचं नाव नंबर जरा पाठवा आणि मला त्यांना मदत करायची आहे। त्यानुसार ते उदय जाधवने मला ते पाठवलं। मग मी त्या शेतकऱ्यांशी बोललो, त्याच्या पत्नीशी बोललो। त्या मुलीचं मला काही नाव माहित नव्हतं, कारण त्याच्यात तिचं नाव काही येत नव्हतं। मग तिच्याशी पण बोललो आणि नंतर मग आरटीजीएस द्वारे बँकेच्या मॅनेजरशी बोलून SBIच्या बीडच्या त्यांना ती मदत दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद नार्वेकरजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेऊन त्या चिमुकलीला मदत केली त्यासाठी। तर मिलिंद नार्वेकर यांनी मदत केलेली आहे त्या चिमुकलीला पुस्तक देतो, गणवेश देतो असं आश्वासन तिच्या वडिलांनी दिलेलं होतं। कांदे विकल्यानंतर मात्र त्या कांद्याचा पार चिखल झालेला होता आणि ती कांदे वेचताना चिमुकली या ठिकाणी पाहायला मिळाली होती। आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर तिची प्रतिक्रिया जी होती ती अतिशय हृदयद्रावक होती, कारण माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं होतं, पण आता आम्ही काय करायचं असं ती म्हणत होती। आणि हीच कैफियत न्यूज 18 लोकमतनं मांडलेली, त्याची दखल शिवसेना युबीटीचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतलेली आहे आणि मदतीचा हात त्यांनी पुढे केला। मी खरंच न्यूज 18चे आभारी आहे की त्यांनी आमचे अश्रू खूप लोकांपर्यंत पोहोचवले। आत्ताच आम्हाला आमदार नार्वेकर सरांचा फोन आला होता, त्यांची मी खूप आभारी की ते म्हणले तुम्हाला 1 लाख रुपयाची मदत करू। खरंच न्यूज 18चे मी खरंच खूप खूप आभारी राहील आणि आमचे अश्रू त्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते। त्यांचा फोन आला, ते म्हणले तुला 1 लाख रुपये देतो, तिला खाऊ घे। मी आता त्यांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।